मित्रांनो, यंदाच्या फुटबॉल वर्ल्ड कपचा अंतिम सामना आता काही तासांवर येऊन ठपलाय. 19 जुलैला म्हणजे आपल्याकडे खरं तर 20 जुलै सुरू झाल्या न्यूयॉर्कमध्ये हा अंतिम सामना रंगणार आहे. अर्जेंटिना विरुद्ध स्पेन या दोन बलाढ्य टीम्समध्ये ही फायनल खेळली जाईल. सध्या अर्जेंटिना ज्या प्रकारे खेळतंय, फुटबॉल मधला गोट म्हणजे मेस्सी ज्याप्रमाणे फॉर्म मध्ये आहे, ते बघून खरं तर फक्त अर्जेंटिनाचे फॅन्सच नाही तर कितीतरी लोक हे म्हणतायत की यंदाचा वर्ल्ड कप अर्जेंटिना जिंकणार. जगभरातले कितीतरी कोटी फॅन्स अर्जेंटिनाच्या बाजूने आहेत. तुम्ही देखील अर्जेंटिनाचे फॅन असाल तर एक्साइट होण्याआधी थोडं थांबा. कारण अर्जेंटिना कितीही प्रबळ दावेदार वाटत असली तरी स्पेन हा वर्ल्ड कप जिंकण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. स्पेनची टीम जर आपण नीट पाहिली, यंदाचा त्यांचा खेळ पाहिला आणि त्यांच्या प्लेयर्सचा फॉर्म पाहिला तर लक्षात येईल की स्पेन हा अर्जेंटिनाला फक्त टक्करच देणार नाही तर त्यांना हरवू देखील शकतो. मेस्सीच्या फॅन्सना हे अशक्य वाटेल, पण आज मी तुम्हाला स्पेनच्या बाजूने काही ठोस पॉइंट्स सांगणार आहे, जे ऐकल्यानंतर तुम्हालाही माझं म्हणणं पटेल. चालतं, मग सविस्तर बघूया की कोणत्या 5 कारणांमुळे स्पेन फुटबॉल वर्ल्ड कप जिंकू शकतो. मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. डायरेक्ट मुद्द्यावर येऊयात. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे स्पेनची नवीन गोल्डन जनरेशन आणि विंगर्सचा भन्नाट वेग. स्पेनच्या टीमचं सध्याचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे त्यांच्या टीम मधलं तरुण, सळसळणारं रक्त. स्पेनचा विंगर लॅमिन यमाल तर सध्या चांगलाच गाजतोय. खरं तर त्याच्या मेस्सी सोबतच्या कनेक्शनमुळे देखील त्याची चर्चा सुरू आहे. 2007 मध्ये युनिसेफ आणि डायरिओ स्पोर्ट यांच्या चॅरिटी कॅलेंडर फोटोशूटसाठी मेस्सीने एका लहान बाळासोबत फोटो काढला होता. हे लहान बाळ म्हणजेच लॅमिन यमाल. 19 वर्षांपूर्वी खरं तर कुणालाही वाटलं नसेल की हे लहान बाळ एक दिवस फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये थेट मेस्सीच्या अपोजिट खेळेल. पण आता तेच होतंय. यमाल नुसता खेळतच नाही तर मैदान गाजवतोय. या टुर्नामेंटमध्ये यमालनं वर्ल्ड कपमध्ये सलग 6 सामने खेळणारा सगळ्यात कमी वयाचा खेळाडू होण्याचा मान मिळवलाय. यमाल सोबतच निको विलियम्स हा देखील तरुण आणि तडफदार विंगर स्पेनच्या टीममध्ये आहे. या दोघांनीही युरो 2024 मध्ये एकेका टीमला नाकी नऊ आणलं होतं आणि आता फिफा वर्ल्ड कप मध्ये देखील हेच पाहायला मिळतंय. अर्जेंटिनाच्या बचावफळीचा विचार केला तर निकोलस ओटमेंडी याच्यासारखे खेळाडू हे खरं तर त्यांच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. अशा वेळी स्पेनच्या तरुण आणि स्विफ्ट विंगर्सना रोखणं अर्जेंटिनाला जड जाऊ शकतं. दुसरं कारण म्हणजे स्पेनचा डिफेन्स. एकीकडे स्पेनचा अटॅक तरुण खेळाडूंमुळे चांगला झालाय, तर दुसरीकडे स्पेनचा डिफेन्सही काही कमी नाही. फुटबॉलमध्ये एक म्हण आहे, अटॅक करून तुम्ही मॅच जिंकू शकता, पण स्पर्धा जिंकण्यासाठी तुमचा डिफेन्स स्ट्रॉंग असायला हवा. स्पेनने या बाबतीत सगळ्यांनाच मागे टाकलंय. या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये स्पेनने फक्त एकच गोल खाल्लाय, तोही बेल्जियम विरुद्ध क्वार्टर फायनलमध्ये, आणि ती मॅच ही त्यांनी जिंकली होती. बाकी सगळ्या सामन्यांमध्ये स्पेनने विरोधी टीमला एकही गोल करून दिलेला नाही. गोलकीपर उनाई सिमॉननं तर या वर्ल्ड कपमध्ये एका टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त क्लीन शीट्सचा नवा रेकॉर्ड रचलाय. क्लीन शीट म्हणजे समोरच्या टीमला एकही गोल करू न देणे. सेमीफायनलमध्ये तर या टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त गोल करणाऱ्या फ्रान्सला देखील स्पेननं एकही गोल करू दिला नव्हता. तिसरं कारण म्हणजे 37 सामन्यांमध्ये अजिंक्य राहण्याचा विक्रम. स्पेननं मार्च 2024 मध्ये कोलंबियाकडून हारल्यानंतर आपल्या शेवटच्या 37 सामन्यांमध्ये एकही पराभव पत्करलेला नाही. जिथे ते जिंकले नाहीत त्या मॅचेस ड्रॉ झाल्यात. याचा अर्थ स्पष्ट आहे की ही टीम गेली 2 वर्ष सातत्यानं जिंकत आली आहे. सो विनिंग मेंटॅलिटीमध्ये असणारी ही टीम हरणं जणू विसरूनच गेली आहे. हे केवळ एका टुर्नामेंट पुरतं मर्यादित नाही तर लॉंग टर्म वर्चस्वाचा पुरावा आहे. याच गोष्टीची तुलना अर्जेंटिना सोबत केली तर तुमच्या लक्षात येईल की अर्जेंटिनाचे या टुर्नामेंट मधले सगळे विजय हे अगदी काठावर झालेत. 2022 साली अर्जेंटिना वर्ल्ड कप जिंकलं होतं, पण सलग दुसरा वर्ल्ड कप जिंकण्याचं प्रेशर त्यांच्यावर नक्कीच आहे. चौथं कारण म्हणजे अर्जेंटिनाच्या खेळाडूंचं वय आणि फिटनेस. आता हा मुद्दा थोडा भावनिक होऊ शकतो, पण जे आहे ते आहे. लिओनेल मेस्सी आता जवळपास 40 वर्षांचा आहे. तो कितीही भारी फुटबॉल प्लेअर असला आणि नो हेट, पण वयानुसार येणाऱ्या शारीरिक मर्यादा नाकारता येत नाहीत. तोच किस्सा टीम मधल्या बाकी खेळाडूंचा देखील आहे. अर्जेंटिना ही डिफेंडिंग चॅम्पियन असली तरी या स्पर्धेतला त्यांचा प्रवास काही सहज सोपा राहिलेला नव्हता. इंग्लंड विरुद्धचं जाऊ द्या, ती टीम स्ट्रॉंग तरी होती, पण इजिप्त सारख्या लहान टीम समोर देखील अर्जेंटिनाला घाम फुटला होता. म्हणजे ही टीम सातत्यानं दबावाखाली खेळते. पाचवं कारण म्हणजे स्पेनची बेंच स्ट्रेंथ. फुटबॉलमध्ये मैदानावरच्या 11 खेळाडू जेवढे महत्त्वाचे असतात, तेवढेच महत्त्वाचे सबस्टिट्यूटर्स म्हणजे बेंचवरचे खेळाडू असतात. स्पेनकडे डॅनी ओल्मो, मिकेल ओयाझबल, मिकेल मेरिनो यांच्यासारखे अनेक असे खेळाडू आहेत जे बेंचवर बसतात आणि मैदानात आल्यानंतर काही मिनिटातच सामन्याचा निकाल असा बदलू शकतात. मिकेल मेरिनो हे स्पेनसाठी सिद्ध करून दाखवलंय. बेल्जियम विरुद्धच्या 88व्या मिनिटाला सबस्टिट्यूट म्हणून मैदानात उतरून विजयी गोल करणाऱ्या मेरिनोनं वर्ल्ड कप इतिहासात एकापेक्षा जास्त नॉकआउट सामन्यांमध्ये सबस्टिट्यूट म्हणून विजयी गोल करणारा पहिला खेळाडू होण्याचा विक्रम रचलाय.
जेव्हा 60 ते 70 मिनिटांनंतर दोन्ही टीमचे खेळाडू थकायला लागतात, तेव्हा स्पेनचे प्रशिक्षक ताजे आणि ऊर्जेने भरलेले हे इम्पॅक्ट प्लेयर्स मैदानात उतरवतात. अर्जेंटिनाची बेंच स्ट्रेंथ नक्कीच चांगली आहे, पण स्पेनच्या बेंचवर असलेल्या खेळाडूंमध्ये जी व्हर्सॅटिलिटी आणि अटॅकिंग क्वालिटी आहे, त्याला तोड नाही. यासोबतच आणखीन एक खास कारण देखील आहे. ते म्हणजे युरो चॅम्पियन असताना वर्ल्ड कप जिंकण्याचा ऐतिहासिक पॅटर्न. हे कारण थोडंफार आकडेवारी आणि इतिहासाचे रिलेटेड आहे. फुटबॉलच्या इतिहासात आतापर्यंत असं 2च वेळा झालंय, की युरोपियन चॅम्पियनशिप जिंकलेली टीम लगेच पुढच्या वर्ल्ड कपमध्ये विजेती ठरली आहे. 1972 आणि 74 साली वेस्ट जर्मनी आणि 2008 आणि 2010 मध्ये स्वतः स्पेन. आता स्पेनला हाच पॅटर्न पुन्हा एकदा गिरवण्याची संधी मिळाली आहे आणि बाकीचं अनुकूल वातावरण पाहता स्पेन हे करेलच असं म्हणता येईल. अर्थात स्पेनकडे ही सगळी कारणं असली, त्यांच्या ताफ्यात अगदी टॉप लेव्हलचे प्लेयर्स असले, तरीही फिफा फायनलमध्ये अर्जेंटिनाला देखील कमी लेखून चालणार नाही. कितीही झालं तरी फुटबॉल हा एक गेम आहे आणि या गेममध्ये 90 मिनिटं झाल्यानंतरही चमत्कार होऊ शकतो. मेस्सीचा अनुभव, त्याची या टुर्नामेंटमधली 8 गोल आणि 4 असिस्टची कामगिरी आणि दबावात चमकण्याची त्याची खासियत, हे सगळं फायनलमध्ये कुठल्याही क्षणी गेम पलटवू शकतं. आणि अर्जेंटिनाने हे याच वर्ल्ड कपमध्ये एकापेक्षा अधिक वेळा सिद्ध केलंय. त्यामुळे स्पेनचं पारडं जड असलं तरी अर्जेंटिनाही ऐनवेळी एकदमसे वक्त, जज्बात सगळं बदलू शकते. बाकी तुमचं या सगळ्याबद्दल काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं, कोणती टीम जिंकेल आणि का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ एखाद्या अर्जेंटिना फॅनला पाठवा आणि जाता जाता विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.